कशा आहेत? मी मजेत. तुम्ही? एकदम खास. तर आज वेळ काढून आपण दोघींनी वेळ काढला ही खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली माझ्यासाठी. तर आज पहिलं आपलं कसं होत होतं, आता तुमचं करिअर काउन्सिलिंगचं आहे, तर पहिलं आपण घरात खूप छान असं बोलत होतो, वेळ काढत होतो. तर आत्ताच्या सध्याच्या स्पीडमध्ये ही जी सिच्युएशन चालू आहे सगळ्यांबरोबर, त्याच्यात काउन्सिलिंगची किती गरज आहे? छान प्रश्न आहे. काउन्सिलिंगची खरंच गरज आहे आणि गरज असण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की तो आता एक भाग बनला आहे, प्रोसेसचा एक भाग बनला आहे. आधी आपण खूप एकत्र राहत होतो, त्याच्यामुळे समजा माझं काहीतरी चुकलं आणि आईने रागवलं तर आईशी तर नाही बोलायचं आहे, कारण आता तिने मला रागवलं आहे तर मग मी काकूकडे जाणार, आजीकडे जाणार, मामाकडे जाणार, कोणीतरी घरात दुसरं कोणीतरी असायचं की जेणेकरून तिथल्या तिथे त्या भावनांचा निचरा व्हायचा किंवा कोणीतरी विचारायचं जवळ घेऊन की काय झालं, आई रागवली का? आणि मग हो ती बघ ना अशी वागते, ती मला समजून घेत नाही, असं तिथल्या तिथे रडणं पण होईल. हां, म्हणजे तिथल्या तिथे ते बोलणं होऊन जायचं. त्याच्यामुळे भावनांचा निचरा होणं खूप सहज व्हायचं आणि कोणी काय फार उपदेश करायचं नाही किंवा कोणी काय फार ठीक आहे म्हणजे ओके असं लेट्स गो असं पटकन व्हायचं. पण आत्ता फार फोकस्ड होतं, कारण जसं कुटुंब आपण म्हणतो संयुक्त झालं आहे, खूप छोटं झालं आहे, आकारानेही छोटं झालं आहे आणि संख्येनेही छोटं झालं आहे. तर त्याच्यामुळे झालं असं आहे की आईने रागवलं आहे तर आता जायचं कुठे? म्हणजे आता काय आईच आहे ना, म्हणजे बेडरूममधनं किचनमधनं हॉलमध्ये, याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे पर्याय. आणि मग आईने रागवलं आहे तर मग आईशीच बोलायचं आहे किंवा मग बाबा यायची वाट बघायची आहे किंवा मग बाबाशी पण बोलताना पण बाबाने समजा आईची बाजू घेतली परत की हो ती तर बरोबरच आहे, मग काय करायचं आहे? तर अशा वेळेस ह्या दोघांनाही माझं कळत नाही आणि मला कोणी समजूनच घेत नाही, असं मुलांचं होतं. आणि मग कुठे ना कुठे डायरेक्ट इनडायरेक्टली तो राग जिथे काढता येईल तिथे ते मुलं काढतात. मग आता तो राग काढण्यासाठी असं डायरेक्ट राग काढणं असं होत नाही, पण त्या सिच्युएशनमधनं बाहेर पडण्यासाठी असं होतं की माझ्याकडे मोबाईल आहे तर मग मी मोबाईल बघत राहते किंवा मग मला जे आत्ता वाटतं आहे त्या वाटण्याशी रिलेटेड जे काही इमोशन्स आहेत त्याच्याशी मॅच असणारे व्हिडिओज बघणं, ChatGPTवर प्रश्न विचारणं. म्हणजे आत्ताची तर मुलं मला असं वाटतं आहे मग हे डिप्रेशन आहे का असं सुद्धा त्या ChatGPTला विचारतात. म्हणजे एक सजीव एक निर्जीवशी कनेक्ट होतं. हां, तर हे थोड्या वेळासाठी जरी चांगलं असलं, म्हणजे ती वेळ मारून नेण्यासाठी जरी चांगलं असलं तरी ते पूर्ण उत्तर नाही आहे असं मला वाटतं. ते मोकळे नाही होत. म्हणजे ChatGPT तुम्हाला एका लिमिटपर्यंत टेक्निकल सोल्युशन्स देईल, पण जे भावना आहेत किंवा हातात हात धरणं आहे की नको रडूस, मला कळतं आहे तुला काय वाटतं आहे ते आणि तू माझ्याजवळ मनमोकळेपणाने बोलू शकते, हा जो विश्वास आहे हा आपल्याला AI नाही देऊ शकत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून ते नाही मिळू शकत. त्याच्यासाठी आपल्याला एक माणूस लागतो आणि काउन्सिलर हे काम चांगलं करतात, कारण काउन्सिलिंगचं मेन काम आहे की कॉन्फिडेन्शियलिटी. म्हणजे माझ्या मनातलं मी मन मोकळे ते सांगूच शकतात आणि त्याचं मग आपण कुठेही कोणालाही सांगणार नाही, त्याचं गुपित ओपन करणार नाही, याची त्याला केसला त्या मुलामुलींना शाश्वती असते आणि म्हणूनच ते आपल्याशी मनमोकळेपणाने बोलतात. बरं, असं तुम्हाला असे तुमच्याकडे कसे केसेस आले की अगोदर तो एकदम शांत होता किंवा ती एकदम शांत होती आणि तुमच्याकडे आल्याच्यानंतर जे काही तुमचे उपचार थेरपी झाल्याच्यानंतर त्यांच्यात अजून इम्प्रूव्हमेंट झाली किंवा कॉन्फिडन्स वाढला, असं काही? असे तर खूप आहेत, म्हणजे असेच रिझल्ट आहे की एक असं खूप भित्रा होता आणि तो बदलला, असं काय? बऱ्याचदा तर मुलं सहसा स्वतःहून फोन नाही करत. फोन जे येतात किंवा जे अपॉइंटमेंट घेतले जातात ते पालकांकडनं घेतले जातात की आमच्या मुलाला असं काहीतरी अडचण येते. त्यांचे असे काय लक्षणं असतात बरं त्या मुलांची? घरात बोलत नाही किंवा बोललं तरी खूप चिडचिडून बोलतात, एकदम सडनली खूप रागवतात. त्यावेळेस त्यांच्या पॅरेंट्सला लक्षात येतं की आपल्या काहीतरी वेगळं वागतोय किंवा मला आता हँडल नाही करता येते, हे काय वागतोय ते मला कळत नाही आहे. अशा सिच्युएशनला मग पेरेंट्स काउन्सिलरची मदत घेतात. तर मग काउन्सिलिंगच्या वेळेस जेव्हा पेरेंट्सचा फोन येतो की मग आम्ही त्याला सांगू का किंवा मी मैत्रिणीकडे चाललो आहे किंवा मग त्याला खोटं सांगून आणू का, तर तिथेच आमचा पहिला असतं की खोटं नका सांगू, कारण खोट्याने जर सुरुवात झाली तर ते रिलेशन तिथेच बिल्ड नाही होणार, म्हणजे त्याला परत राग येईल. हां, तर त्याच्यामुळे आम्ही सांगतो की तुम्ही काहीच सांगू नका, तुम्ही घेऊन या, काय सांगायचं ते आम्ही सांगतो. आणि मग जेव्हा पहिली मिटिंग होते त्याच्याशी बोलणं होतं तेव्हा सांगितलं होतं की म्हणजे नेमकं आपण काय काम करतोय, मी तुला कशी मदत करणार आहे, तू सांगितलेल्या गोष्टींवर आपण कसं काम करणार आहोत. आणि मग बोलता बोलता एक समोरच्या व्यक्तीला तो एक विश्वास येतो की इथे मी मोकळा होऊ शकते आणि मग ती तिथून सुरुवात होते. आणि म्हणजे असं असतं, आईवडील सांगतात बघा ना तो 10 मिनिटं पण तुमच्याशी बोलणार नाही, आधी सांगितलेलं असतं थोडंसं आणि म्हणतो की ठीक आहे हरकत नाही, मला 1 मिनिटं जरी त्या मुलाशी बोलायला मिळालं तरी खूप आहे. पण नंतर असं असतं की पेरेंट्स तास झाला, 1.5 तास झाला बाहेर उभे असतात आणि आम्ही छान मनमोकळेपणाने गप्पा मारत असतो. तो हळूहळू ओपनली हळूहळू त्याला वाटतं की तुम्ही फ्रेंड आहेत, मी तुम्हाला सांगतोय, असं मला घरी कोणी समजूनच घेत नाही, मला कोणी समजून घेत नाही आणि ते तुम्ही घेताय तर मला ते बरं वाटतंय. तर त्यावेळेस म्हणजे आपण असं म्हणू की 90% तर काम तिथे होऊन जातं.
की पहिल्या त्या एका मीटिंगमध्ये आणि आम्ही फक्त ऐकत असतो आणि मूल फक्त बोलत असतं आणि जेव्हा सेशन संपतं तेव्हा पेरेंट्स येतात तर त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना दिसत असतो की एवढं बोललं आमचं मग आमच्याशी तर बोलतच नाही तर तुमच्याशी कसं बोलला. सो तो एक हे असतं की नाही ती प्रोसेस आहे, तो विश्वास आहे आणि मग ते होतं. आता 18 वर्ष झाले आपण ह्याच फील्डमध्ये काम करतो, एवढा अनुभव असल्यामुळे वेळ नाही लागत आता की काय नेमका प्रॉब्लेम. पहिल्या 10 मिनिटामध्ये आम्हाला एक पुरेसा अंदाज येऊन जातो की याची नेमकी काय समस्या आहे आणि आपल्याला त्याच्यावर काय काम. मग त्यांचे असं असतं की 3 वेळेस आलं पाहिजे असं काही. हो हो, बऱ्याचदा असं असतं की पहिल्या एका याच्यामध्ये पण येऊन ते जातात, नंतर येण्याची गरज पडत नाही कारण फार छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात आणि ते तिथल्या तिथे लाईनअप करून दिले आणि तुला वाटलं तर तू फॉलोअपला ये असं सांगितलेलं असतं. मी सांगतेय आणि मग आठवड्यात इतक्या दिवस ये असं नाही. मग ते मुलं कधी कधी असं असतं की आठवड्यातनं 2दा पण फोन येतो आणि नंतर मला काय असं वाटतं की ते त्यांना एवढं छान वाटतं की ते स्वतःहून पण म्हणतात मॅडम आम्ही येऊ का. म्हणजे मॅडम म्हणत नाहीत मला, ताई म्हणतात की ताई मी मला बोलायचं आहे किंवा आत्ता माझा पेपर आहे 2 वाजता मला पेपरला जायचं आहे आणि मला आत्ता तुझ्याशी बोलावंसं वाटतं आहे असं पण अगदी येतात. आणि काही जण असं असतात की एकदा येऊन गेले की नंतर येत नाहीत कारण त्यांना कुठेतरी स्वतःलाच असं असतं की ताईला काय परत परत सांगायचं की मला त्रास होतोय, तिने सांगितलं नाही एकदा समजावून. पण मग तरी पण मग काही जण असे असतात की अगदी वर्षाने पण येतात. काही जण असे असतात की काही दिवस खूप सलग येतात, नंतर टप्प्याटप्प्याने हळूहळू कमी होतात. आता पण तो त्या दिवसाच्या एक्सपिरियन्समध्ये किती एजवाल्या मुलींना जास्त त्या काउन्सिलिंगची गरज आहे असं वाटतं बरं? 10 वर्षाच्या आतले जर मुलांचे प्रॉब्लेम्स असतील ना तिथे खरं तर पालकांवर काम केलं, म्हणजे पालकांसोबत काम केलं तर गोष्टी सोप्या होतात. फार वेळ मुलांसोबत काम करायची गरज पडत नाही. म्हणजे अकॅडमिक असेल तरच आपण डायरेक्टली मुलांसोबत काम करावं लागतं. पण इमोशनली प्रॉब्लेम्स असतील समजा काही तर ते पालकांना समजावून सांगितलं तरी पण काम पुरतं. पण 10 वर्षाच्या पुढच्या मुलांसाठी हो तिथे नक्कीच आपल्याला इंटरॅक्ट करावं लागतं, त्यांच्याशी काउन्सिलिंग करायला लागते, त्यांच्याशी सातत्याने बोलत राहावं लागतं. तर ह्या सगळ्या आता तुम्ही एवढं करिअर करताय हे करताय तर तुमच्या मनात असा काय प्रश्न येतो की काउन्सिलिंग मुलांना करण्याची गरज आहे तर घरात आपण कसं वातावरण ठेवलं पाहिजे? पॅरेंटिंग हा भाग आता सध्या शिकून घेण्यासारखा आहे. म्हणजे पॅरेंटने जर का काही गोष्टी शिकल्या तर नाही वेळ येणार खरं तर काउन्सिलरकडे जाण्याची. कारण आपल्याकडे अजूनही आपण जरी म्हटलो आपण मॉडर्न झालो, आपण मेट्रो सिटीजमध्ये गेलो किंवा आपण आता म्हणजे AI वापरतो हो, पण पॅरेंटिंग आपली अजूनही ट्रेडिशनलच आहे. म्हणजे नाही म्हणजे मी सांगितलं आहे आणि तुला ऐकायचं आहे असं. म्हणजे कधीतरी मग खूपच फोकस की मूल म्हणेल तसंच वागायचं एकतर असं आहे, नाहीतर मग आम्ही सांगू तसं तुला वागायला लागेल असं आहे. तर ह्या दोघी टोकांमध्ये जर खूप वेळ आपण राहिलो तर मुलांमध्ये पण आणि पालकांमध्ये पण प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे पॅरेंटिंग शिकून घेणं हा भाग खूप जमेची बाजू असते. आत्ताचे पेरेंट्स जे नवीन पेरेंट्स आहेत ते खूप सजग आहेत, ते खूप अलर्ट आहेत. पण त्या अलर्टमध्ये पण आपण म्हणू अति अलर्ट असल्याचे पण मग परिणाम आहेत. म्हणजे त्याला थोडं रडून पण नाही. मग त्याला रडू पण नाही द्यायचं मुलाला, अगदी म्हणजे मारायचं नाही, रागवायचं नाही, काहीच नाही करायचं आणि मग आम्ही पण छान सांभाळतो आणि नंतर मग तेच बाळ चिडचिड बनते.